ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्या रामदिलवाले. आज मी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. खरं तर ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करत मुलं दंग असतात, त्या वयात तालवायची मूळ वाट पकडण्यात दंग असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड गावातील लखुजीराव जाधव व म्हाळसाराणी यांच्या राजघराण्यात झाला. 12 जानेवारी 1598 रोजी झाले. त्यांनी लहानपणीपासूनच दांडपट्टा चालवणे, घोडेस्वारी, राजनीती व इतर युद्ध केल्यात प्रवीण मिळवलंच होते. खरं सांगायचं म्हणजे राजमाता जिजाऊला सारं श्री करता आली नव्हते. म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रात विमान घडविला, जिने प्रत्येक महाराष्ट्र उपाशी घडविला, जिने पत्नी म्हणून शहाजीराजांना धुळ दिला, जिने शिवबाच्या मातृदरबारावर घुदकले स्वीकारले. मला साधारण कशी जिजाऊने आपल्या ज्ञानाच्या पोदाने शिवरायांना इतके प्रभावशाली केले, इतके प्रभावशाली केले, त्यांनी स्वराज्य स्थापनच केले. सर्व काही विपरीत घडत शत्रूंच्या सरदार आयाबायांची आभूळ वैशिवा टांगत होती. अशी दयनीय अवस्था जिजाऊ मातांना बघवत नव्हती. त्यांना